पावसाळा मस्त चालू झाला आहे आणि सगळीकडे अशी छोटी छोटी डबकी जमायला लागली आहेत. मी आता एक छोट्या डबक्याच्या शेजारी आलो आहे आणि इथे बेडकांच्या टॅडपोल्स आहेत. पावसाळ्यात बेडकाची मादी जी असते ती पाण्यामध्ये अंडी घालते आणि या अंड्यांमधनं डायरेक्ट बेडूक जन्माला येत नाही, तर छोटे छोटे माशासारखे टॅडपोल्स जन्माला येतात. या टॅडपोल्स माशासारखे असतात आणि यांना श्वसनासाठी आपल्यासारखी फुफ्फुसं नसतात, तर यांना माशांसारखे गिल्स असतात. आणि जेव्हा यांची डेव्हलपमेंट होते ना, तेव्हा यांची ही जी मागची छोटी शेपूट असते, ही शेपूट निघून जाते आणि त्यांच्या कल्ल्यांचं रूपांतर हे फुफ्फुसामध्ये होतं आणि मग छोटासा बेडूक तयार होतो. आणि मग तो जेव्हा पाण्याबाहेर जमिनीवरती येतो तेव्हा ही फुफ्फुसं ॲक्टिवेट होतात आणि मग हा हवेमध्ये श्वास घ्यायला लागतो. या संपूर्ण प्रोसेसला मेटामॉर्फोसिस असं नाव आहे. कल्ल्यांसोबतच त्वचेवाटे सुद्धा हे श्वास घेतात आणि यांचा पाण्याशी डायरेक्ट संबंध असतो. त्यामुळे पाण्यामध्ये थोडं जरी केमिकल पोल्युशन झालं ना, तरी यांच्या संख्येवरती परिणाम होतो, यांच्या आयुष्यावरती परिणाम होतो. पाण्यामध्ये असणारं शेवाळं किंवा छोटे छोटे बॅक्टेरिया किंवा अल्गीसारखे जीव किंवा काही टॅडपोल्स ह्या त्याच जातीच्या दुसऱ्या टॅडपोल्सना किंवा दुसऱ्या प्रजातीच्या टॅडपोल्सना सुद्धा खातात. या ज्या थोड्याशा पारदर्शक अशा टॅडपोल्स दिसत आहेत ना, या नॅरो माउथ फ्रॉग या बेडकाच्या आहेत. पाण्यामध्ये हालचाल करायसाठी यांच्या पाठीमागे अशी एक शेपूट असते आणि जेव्हा यांचा मेटामॉर्फोसिस होतो ना, तेव्हा पहिल्यांदा पाठीमागचे पाय येतात आणि मग पुढचे पाय येतात आणि मग हळूहळू ही शेपूट निघून जाते. तुमच्याही घराच्या आजूबाजूच्या डबक्यांमध्ये ह्या अशा टॅडपोल्स नक्की दिसत आहेत का बघा आणि मला मेसेज नक्की करा.